हॅलो. श्री स्वामी समर्थ मी ताई. स्वामी समर्थ ताई. बोला ताई. तेच करायचं दुपारी केला तर तुम्ही मला वाटतं गावाला गेले होते वाटतं ना. त्यामुळे मग मी हा परत काही हा हा केला हा नाही. हा. परत केला नाही. बरोबर. मी काय म्हणते मला ना एक अनुभव शेअर करायचा होता. हा. तो 2 वर्षापूर्वीचाच आहे. अच्छा. माझ्या वडिलांच्या बाबतीत आहे. माझे वडील ना 4 वर्ष झाले जागेवर होते. त्यांना बरं. हा. पॅरालिसिस झालेला म्हणजे त्यांच्या ते 82 इयर्सचे होते. बापरे. हा, चांगलं होतं. हा. मिलिटरीत होते ते पहिले. अच्छा. आणि मग त्यावेळेला ते कसं त्यांना लागलेलं वगैरे असं ते आता हा. वयानुसार त्यांना खूप त्रास व्हायचा. ऐक. आणि नंतर त्याच्यात ते ना म्हणजे खूप उंच असे धिप्पाड होते ना तर ते बॅलन्स त्यांचा गेला आणि ते पडले. हा. पडले तर त्यांचं हाडच मांडीचं मोडलं पूर्ण. अरे 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 अरे. आणि मग ह्या वयात हाड म्हणजे तेव्हा ते 4 वर्षापूर्वी हाड मोडलं. तर हा. मग ते काय ऑपरेशन केलं त्यांनी. पण ते काय सक्सेस झालं नाही ते ऑपरेशन. म्हणजे केलं आता म्हणजे समजूत का हे हा करण्यासाठी हा. बरोबर. आणि समाधान. म्हणून केलं बरोबर. समाधानासाठी. पण हा. ते काय ते ऑपरेशन केल्यानंतर ते कधी असे म्हणजे हेच उभे झाले नाही. राहिलेच नाही. कव्हर हा. नाही उभे राहायचे पण बरं. त्यांना बॅलन्स लागायचा. अच्छा म्हणजे अच्छा. पकडूनच त्यांना म्हणजे असं वॉकरवर वगैरे हा असं हा त्यांना हा बाथरूममध्ये हा. न्यायचं. पण आपलं स्वतःचं स्वतः बाथरूमला फक्त जायचे हा आणि हा. सगळी सेवा माझी मम्मी करायची हा त्यांची. हा. तर मग आमचं तर काही लग्न झालं तर आम्हाला काही आम्ही येऊन जाऊन असायचो असं आपलं बरोबर थोडंफार करून बरोबर. असं. हा हा. तर नंतर काय झालं नंतर ना म्हणजे एंडिंगला 2 वर्ष त्यांची चांगली गेली. हा. आणि नंतर ना त्यांनी म्हणजे ते त्यांनाच त्यांचं झेपत नसायचं अंग. आई तर गं. त्यांना म्हणजे ना नंतर सगळं जागेवर करायला जागेवरच. बघायचे. हा. म्हणजे असं म्हणजे बरोबर. त्यांना नाहीच उठायला व्हायचं. तर वयानुसार त्यांना म्हणजे 82 लागत होतं तर त्यांना नाहीच होत होतं. पण अरे. खूपच म्हणजे आम्हाला बघवत नव्हतं की ते त्रास म्हणजे असं आई म्हणजे गं. त्यांचं ते हो हो. नाही का त्याच्या कमरेला वगैरे जखमा होतात. ताई होतच. तशा बरोबर. जखमा व्हायला लागल्या. मला ते खूप त्यांना औषध वगैरे लावताना खूप असे म्हणजे त्यांच्या डोळ्यातून पाणी वगैरे यायचं. तर आपल्याला कसं ते मुली असल्यामुळे वाईट पण वाटतं. आणि हो. वाईट वाटतं. मग माझी आई म्हणायची मी नाही बोलू शकत पण तू बोल आपल्या देवाला सोडव म्हणून. मी कशी कुठल्या तोंडाने बोलू ना माझ्या नवऱ्याबद्दल. तू बरोबर. बोलो बाबा आता म्हणजे काय असेल ते मोक्षाला आता जाऊ हा, म्हणून मोक्ष असं. मिळू दे त्यांना. हा. मोक्ष मिळू दे. तर ना आम्ही म्हणजे माझ्या बहिणी आम्ही बोलत होतो असं सगळं. हा, पण ते काय म्हणजे म्हणतात ना आपली पण तेवढी हे लागते. ते काय हो. आमचं काय म्हणजे आपण म्हणतो पण आपलं मनापासून नाहीच होत ना नाही होत आपल्याने. अगदी. अगदी म्हणजे असं असं एका क्षणी वाटायचं नको राहू दे आपला आधार आहे. आपला खरंय आधार आहे. खरंय. मग आम्ही नको बोलायचं म्हणजे आई बोलायचो असं गं. वरच्यावर. पण मग नंतर असं नाही ओरडायचं. हा नंतर मग काय झालं मी ना केंद्रे दादांना सांगितलं हा की हा दादा म्हटलं असं असं आहे. गुढीपाडवा झाला होता हा. आणि मग मी केंद्रे दादांना सांगितलं म्हणजे माझे पप्पा म्हटलं असं खूप म्हणजे आम्हाला सहन नाही होते आता म्हणजे त्यांच्या यातना हो म्हणजे हो ते हो. करतात त्यांना ते खिनाविना वगैरे पडल्यात ना म्हटलं मला बघवत नाही बापरे. म्हटलं हा हा. दादा. तर म्हटलं त्यांना ना म्हटलं आता मोक्ष मिळू दे एवढं स्वामींना प्रार्थना करा. स्वामी तुमचं नक्की ऐकतात मला माहिती आहे. हा हा. तर दादा बोलले हा बरोबर आहे त्यांना मोक्षाला. तर बाळा तू मला ना आता सांगितलंयस ना मग मी प्रार्थना उद्या पूजा करीन ना मठामध्ये तेव्हा मी स्वामींना सांगतो अच्छा आणि अच्छा. मी स्वामींना प्रार्थना करतो. तर हा मी म्हटलं ठीक आहे म्हणून चालेल म्हणून. हा हा. तर मग म्हणजे ज्या दिवशी म्हणजे पप्पांचा ना जीव गेला त्या दिवशी एकादशी होती. आता जी गेली एकादशी ना हो जी हो हो. गुढीपाडव्यानंतरची एकादशी येते हा ती हा हा. एकादशी 2 वर्षापूर्वी होती. म्हणजे ती पण अच्छा. गुढीपाडव्यानंतर 5-6 दिवसांनी होती. हा हा हा. आणि ना बरोबर एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर 4:15 वाजता माझ्या पप्पांनी जीव सोडला. एकदम ब्रह्ममुहूर्त बापरे. होते. एकदम शांतपणे जीव सोडला. म्हणजे त्यांना अजिबात असं काही त्रास झाला नाही. म्हणजे हा सगळे आम्हाला आमकडचे नातेवाईक वगैरे बोलत होते की त्यांना खाली ठेवूया. हा कारण हा हा एखाद्याचा हा हा बेडवर हा. जीव जात नाही ना. तर बरोबर. खाली ठेवूया. तर मला दादा बोललेले 2-3 दिवसात म्हणजे त्यांना मोक्ष मिळून जाईल ताई. अय्या. पण ते बरोबर एकादशीच्या दिवशी 83 चालू होतं त्या दिवशी जीव गेला त्यांचा. त्या दिवशी म्हणजे 83 चालू झालेला त्यांना. हा हा. आणि एकादशी होती आणि ब्रह्ममुहूर्त आणि म्हणजे असं 4:15 4:10 बरोबर बापरे. त्यांना हे केला. आणि नंतर काय झालं मग मी दादांना फोन करायची माझी मनस्थिती म्हणजे असं म्हणजे मी दादांना सांगायला नंतर 2-3 वेळा दादांना फोन केला. हा. पण दादांनी उचलला. म्हणजे दादांचं कसं त्यांचे पण कंटिन्युअस त्यांच्या शब्दात बिझी. किती ताकद आहे बघा हो ना. केंद्रेच्या. हो दादांना. ते
तर म्हणजे असं म्हणजे मी तेच सांगते की म्हणजे ते दादा बोलले आणि लगेच आणि ते पण एवढ्या छान दिवशी म्हणजे एकादशी होती हो. आणि माझे पप्पा पंढरीची वारी करायचे. ओ, झालं. हां. किती म्हणजे सुंदर. जी आषाढी एकादशी असते ना, तिची हां, वारी माझे पप्पा कधी चुकवत नव्हते. हां, हां, तर हां. मग त्यांना मोक्ष पण एकादशीच्याच दिवशी भेटला. मला अरे एवढं वाह! बरं वाटलं, कारण की जे आमच्याने होत नव्हतं आणि माझे पप्पा 3 महिने तर असे लास्टचे एवढा त्रास होत होता ना, म्हणजे मला कधीच सांगायचं होतं दादांना, पण माझी हिंमतच होत नव्हती. असं वाटायचं बरोबर, नको, बरोबर. अजून थोडे दिवस जाऊ देत, अजून थोडे दिवस जाऊ खरं, देत, खरं अजून आपण वाटतंच बघू हो. दे असं. नाही असं आपण बोलतो पण आपण असं नाही, म्हणजे आपण नाही, देवाला असं नाही बोलू म्हणजे शकत असं. नाहीच बोलू शकत हो ताई. नाही बोलू म्हणजे शकत. माझे वडील असतात त्यांना जरा कधीतरी असा त्रास होतो. हां, म्हणजे हां, हां. त्यांना वयाप्रमाणे. टॉयलेटला होऊन जाते तरी त्यांना सगळी राजासारखी सोय त्यांची. हो, पण हो. माझ्या त्यांना आता पप्पांची पण कधी माझ्या कधी आईने कळत केली नाही तसंच. त्यांना. म्हणजे असं अरे वाटतं की बापरे! आता गॅसेस जात आहेत पण हां, हां, हां. त्याच्यात नाही तर टॉयलेट होऊन जाते मग डायपर हां, घालावं हां. लागतं सेम, असं. सेम. तसंच होतं. पण त्यांचं कसं ते हाड मोडल्यामुळे कसं आणि धिप्पाड जास्त. माणूस हां. ना, एवढं जमतच नसायचं. ते उंच पण एवढे की मी त्यांच्या असं त्यांचे बगलेच यायचे आणि मग ते एवढं बापरे! बॅलन्स नाही सांभाळलं आणि नाही माझा शक्य. भाऊ इथे नाही राहत ना, तो बाहेरगावी असतो. मग ते हं. पप्पांबरोबर आईला सगळं हँडल करायला तिला आणि ते जे ती 3 वर्ष करत होती तिला खूप त्रास व्हायचा त्या गोष्टींचा. बरोबर, तिला बरोबर. जेवण तिचं नाही पण वय जायचं. नाही ना तेवढं. हां बरोबर. ना. तिचं पण 79 आता आहे. बरोबर. हां, मग ते त्यामुळे माझ्या तिला पण वडिलांचं माझे जमायचं नाही. वडील आता बोलतात ना, की "बया परमेश्वराने मला आता उचलावं." असा एक हो. शब्द बोलले तरी माझे अश्रू हो ना. नाही मला पण तसंच. मी हं. दादांना फक्त बोलली, "दादा माझी नाही इच्छा होत बोलायची." पण दादांना म्हटलं, "दादा नाही त्यांना आता ना म्हणजे ह्याच्या पुढे त्यांचे जे असे जखमा होतात ना ह्याच्या पुढे त्याच्यामध्ये काही व्हायला नको. कारण की कसं हां. दुसरं ते काहीतरी एकदा होईल ना." लागलं ना शरीर मग ते एकदम हां. सगळीकडनंच ते खराब होत जातं. इन्फेक्शन व्हायला नको हो, म्हणून म्हटलं हो. चांगल्या प्रकारे त्यांना फक्त सोडवा म्हटलं आणि बरोबर, ते बरोबर. पण दादांनी आधी 2-3 गुढीपाडव्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी फोन केला. त्याच्यानंतर दादा बोलले मी मठात सांगतो चांगल्या दिवशी त्यांना येईल म्हणून आणि हं. खरंच म्हणजे एकादशीच्याच दिवशी दादांनी किती म्हणजे सुंदर. प्रार्थना केली. किती सुंदर ताई. तेव्हा अप्रतिम, हां, ते पहा. हो, हो. अप्रतिम हां. अनुभव. मी शेअर करते हो, हां ताई. हो, हो. चालेल, चालेल. हां, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. हो.